सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार. आल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी, आमदार रोहित पवारजी, अशा प्रकारचा हा दिवस आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या करता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विकासाचा वचननामा म्हणजेच जाहीरनामा आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. परंतु सुरुवातीला सारंगजींनी सांगितलं तर संकल्प साथ पुन्हा सुरुवात अशा पद्धतीनं आम्ही या पिंपरी चिंचवडसाठी हमीपत्र जे आपल्या सगळ्यांच्या पुढे सादर केलेलं आहे आणि आपल्या मार्फत ते मतदार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा आहे. महानगरपालिकेचा काल आम्ही असाच एक कार्यक्रम केला. मागे तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इथं काय गैरप्रकार चाललेले आहेत ह्याचा अहवाल केला. परंतु मतदारांचं असं मत असतं, पत्रकार मित्रांचं असं मत असतं की बाबा तुम्ही जे काही पंचनामा केला, अहवाल केला, जे काही चुका दाखवल्या तुम्ही काय करणार. तर ते आता आम्ही सगळे काय करणार ते सांगू इच्छितो. मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहर काही एका दिवसात उभं राहिलेलं नाहीये. तुम्हाला अनेक पत्रकार मित्रांना माहिती आहे की पहिल्यांदा ग्रामपंचायती काही एकत्र येऊन झालेली नगरपालिका, मगरांच्या काळातली, डॉक्टर घारे साहेबांच्या काळातली, आणि नंतर तिचं रूपांतर झालेलं महानगरपालिकेत. त्याच्यामध्ये मग रामकृष्ण मोरे साहेब असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, अशा अनेक मान्यवरांनी त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान दिलं आणि ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, कामगारांची नगरी, इथं इंडस्ट्री आणण्याचं काम केलं. पवार साहेबांनी इथं जवळच हिंजवडीला आपलं IT पार्क काढण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं सगळं आपल्या पिंपरी चिंचवडचं चित्र बदलून गेलं. हे कुणी नाकारू शकत नाही. त्यामध्ये आशिया खंडामध्ये सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक आपण सुरुवातीला मिळवला. मिळवण्याचं काम त्या नावलौकिकाला केलं. कर्ज रोखे काढून, बिलं थकून, आर्थिक शिस्त मोडून, भ्रष्टाचार करून या सगळ्या गोष्टी झाल्या. सांडपाणी व्यवस्थापन असो, प्रशस्त रस्ते असो किंवा उद्यानाचं जाळं असो, या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाचा ठसा हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. 92 पासून आम्ही इथलं नेतृत्व करत होतो तेव्हा आम्ही सगळेजण काँग्रेसमध्ये होतो. 92 ते 99 काँग्रेसमध्ये काम करत असताना आम्ही या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. पण 99 ते 2017 जोपर्यंत आमच्याकडं सूत्र होती तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ही वस्तुस्थिती आहे. आणि पवार साहेबांच्या दूरच्या दृष्टीमुळे या शहराची उद्योग नगरी बरोबरच हिंजवडीच्या रूपाने IT सिटी म्हणून देखील ओळख संपूर्ण जगात झाली, संपूर्ण देशामध्ये झाली, हेही आपण बघितलं. गेल्या 9 वर्षाचा साधारण गोषवारा या शहराची अवस्था काय झाली हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतोय. या शहराला आम्ही स्मार्ट करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. स्मार्ट सिटी करत असताना बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार पण आपण मिळवला योगेश बल महापौर असताना देश पातळीवरचा. परंतु नंतर आमचं इथलं जबाबदारी ज्यावेळेस आमच्याकडनं जनतेने काढून घेतली आणि इतरांच्यावर दिली त्यावेळेस इथं भ्रष्टाचाराचं थैमान घातलं गेलं. पाणी टंचाई, टँकर माफिया, कचऱ्यांचा प्रश्न,
विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, यामुळे अक्षरशः सामान्य माणूस मिनी भारत म्हणून आपल्या शहराकडे बघितलं जातं. सगळे लोक अक्षरशः वैतागून गेलेले आहेत, पण बोलायचं कोणी. म्हणून आजचा जाहीरनामा केवळ कागद नाही, तर या शहराला पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर नेण्याची आमची गॅरंटी आहे, आमचा वादा आहे. त्या दृष्टीनं आजचा दिवस हा एक ऐतिहासिक आहे असं मी मानतो. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचं मूल मंत्र म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरचं काम, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे. सर्व धर्म समभाव व सामाजिक एकोपा हा राखला गेला पाहिजे. गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले गेले पाहिजे. पर्यावरण पूरक, हरित आणि शाश्वत पिंपरी चिंचवड घडवण्याचा निर्धार हा आम्ही करू पाहतोय. लोकप्रतिनिधी, नागरिक आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण झालं पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक आणि उत्तरदायी महानगरपालिका ह्याचं प्रशासन लोकांना मिळालं पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा आमचा प्रयत्न. संयुक्त ताकद पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हितासाठी आम्ही मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र आलेलो. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काही महत्वाच्या गोष्टीवर जाणीवपूर्वक भर दिलेला आहे. नियमित पाणी पुरवठा, रोज आमच्या नागरिकांना कॉर्पोरेशनचं पाणी नळाद्वारे मिळालं पाहिजे. टँकर मुक्त आपली महानगरपालिका आम्ही करणार आहोत. प्रशस्त रस्ते हे आम्ही आमच्या काळात केले. नंतर यांनी काय केलं, शहाण्यांनी त्या रस्त्यामध्ये मोठे मोठे फुटपाथ केले आणि मोठे रस्ते छोटे करण्याचं काम केलं. असली यांची डोकी. आणि त्याच्यातनं वाहतुकीची कोंडी वाढली. त्याच्यामुळं प्रदूषण कमी करायला पाहिजे. तुम्हाला माहिती नाही किंवा असेल, पण प्रदूषण म्हणजे संदर्भात प्रदूषण कमी झालं. उलट आता तुम्ही तर रेकॉर्ड काढलं तर आपलं पिंपरी चिंचवडचं प्रदूषण वाढलंय. त्याच्यामध्ये साधारण शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आपल्याला मार्गी लागावा लागेल. गरिबांना हक्काची घरं मिळवून देणं हा एक महत्वाचा प्रश्न आहे. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही भाटनगर उभं केलं. एवढी दयनीय अवस्था आहे त्या भाटनगरची. तिथं नीट जिने राहिले नाही, नीट खिडक्या. तर त्याचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. तशा पद्धतीनं आपल्याला ते करावं लागणार आहे. त्याचबरोबर आरोग्य आणि महिला सुरक्षा सक्षमीकरण आणि शिक्षण, हे शिक्षणात सातत्याने बदल होत आहेत. एआयचं शिक्षण असेल, सीबीएसईचं शिक्षण गोरगरिबांना पण देण्याचं काम असेल, काही इंग्रजी माध्यमातनं मराठी चांगलं येऊनच तेही काम करायचं असेल. हा जाहीरनामा फक्त कागदावरचा शब्द नाही, तर पिंपरी चिंचवडच्या विकासाची ब्लूप्रिंट आहे. आमचा जाहीरनामा हा फक्त वचनांचा संग्रह नाही, तर तुमच्या समस्या सोडवण्यासाठीचा रोडमॅप आहे. वास्तविक 2017ला जे प्रमुख म्हणून सत्तेवर आले त्यांच्या जाहीरनाम्यातल्या किती गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या जरा पहा. कुठल्याही गोष्टीला ते पूर्णत्वाला नेऊ शकले नाही. आम्ही जर जनतेने आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, दोन्ही राष्ट्रवादीला शहरात लोकाभिमुख कारभार आम्ही करू. मी स्वतः या शहराशी गेल्या 35 वर्षापासून जोडला गेलेलो आहे. इथली माती, इथले लोक माझे. तुम्ही आम्हाला राहील, कारण तेही या भागाचं प्रतिनिधित्व करतायत. बाकीचे आम्ही सहकारी आहे. या पद्धतीनं मित्रांनो आम्हाला सगळ्यांना पुढे जायचंय, हे मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो. आता
ह्या शहरातल्या नागरिकांना उद्याच्या निवडणुकीमध्ये ठरवायचंय की आपल्याला नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचंय, लीडरच्या हातात द्यायचंय का त्याच्या संदर्भात डीलरच्या हातात द्यायचंय. मतदार बंधू भगिनींनी ठरवा लीडर कोण आहे, डीलर कोण आहे. त्यामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की संकल्प 7 आणि पुन्हा सुरुवात ही आमच्या या हमीपत्राचं महत्वाचं वाक्य आहे. त्यामध्ये एक म्हणजे नळाद्वारे दररोज पाणी, ते मी सुरुवातीलाच सांगितलं. आपल्या शहराच्या 32 प्रभागामध्ये नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या निश्चित वेळ काही महिने आम्ही आधी जाहीर करू. कारण पाणी पुरवठा करताना मला एक गोष्ट माहिती आहे, सगळ्यांनाच पहाटे पाणी मिळेल अशातला भाग नाही. त्याच्यात वॉल असतात, ते ऍडजस्ट करावे लागतात. पण साधारण नागरिकांचा कामाला जाण्याचा वेळ आणि येण्याचा वेळ ह्याच्यामध्ये कुठंतरी त्यांना पाणी देऊन त्यांना अडचणी निर्माण करायचा, हे आमचं अजिबात धोरण असणार नाही. ते घरी असतानाच त्यांना पाणी आलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही व्यवस्था करू. तशा वेळा आम्ही त्या ठिकाणी निश्चित वेळापत्रक काटेकोरपणे पाळलं जाईल. त्याच्यामध्ये पवना प्रकल्प जर पूर्ण केला, पूर्ण म्हणजे मागच्या काळामध्ये मी ह्या खात्याचा मंत्री असताना पवनेला फ्लॅबची उंची वाढवून काही अधिकचं पाणी आपण तिथं साठू शकतो. पवनेला दरवर्षी 100% धरण भरतं, एवढी कॅचमेंट एरिया आहे आणि तिथं जागाही आहे. परंतु त्याच्याकरता थोडंसं त्यांना काही जमिनी देणं राहिलेलं आहे. शेतकऱ्यांचं वेगळं मत नाही, सरकारकडे जागा तेवढी आहे, त्याच्यातनं त्याला मान्यता मिळाली, शेतकऱ्यांनी मदत केली, प्रश्न निघाला, सुटला, तर 100 MLD अधिकचं पाणी आपल्याला उपलब्ध होईल. शुद्ध पाणी पिंपरी चिंचवडकरांना मिळेल. 380 कोटीवरून आता 1156 कोटीवर हे बजेट गेलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही या महानगरपालिकेमध्ये होतो त्यावेळेस 380 कोटीचं बजेट होतं. वाढ कशी होत गेली ते पहा. म्हणजे त्या बंद पाईपलाईनचं मी सांगतो. ITI मुंबईत आता DPR बनवलेला आहे, जागा 100% ताब्यात आहे. आमचाही सगळ्यांचा प्रयत्न ही पाईपलाईन पूर्ण करून घेण्यावर राहील. आता सुदैवाने तिथं दुसऱ्यांदा आमच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी सुनील शेळकेजी आलेले आहेत, त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ. इतर पण काहींचा विरोध असेल त्यांनाही विश्वासात घेऊ आणि मार्ग काढण्याचं काम करू. टँकर माफियांचं 100% उच्चाटन करण्याचा आमचा त्या ठिकाणी इरादा आहे. झिरो गळती पाणी पुरवठा नेटवर्कच्या बाबतीमध्ये आम्ही ते करू पाहतोय. त्याचबरोबर नदी पुनरुज्जीवन आणि पूर नियंत्रण हेही आम्हाला सगळ्यांना ते करावं लागणार आहे. बऱ्याचशा ठिकाणी नदीत राडारोडा टाकला जातो, तो न जाता जेवढा प्रवाह वरनं धरणं भरल्यानंतर मॅक्झिमम पाणी किती 1000 क्युसेस येतं ते पाणी नदीच्या पात्रातच राहिलं पाहिजे, असं करता येऊ शकतं. देशात काही ठिकाणी झालंय. मी माझ्या बारामतीमध्ये करा नदी माझ्या जवळनं गेली, बारामतीतनं त्या करा नदीमध्ये केलंय. तर आता तिथं ज्या सखल भागात पाणी जायचं तिथं पाणी जायचं बंद झालेलं आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा ट्रॅफिक मुक्त खड्डेमुक्त PCMC. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 वर्षाच्या कालावधीत कनेक्टिव्हिटी प्रकल्प आम्ही पूर्ण करायचं हमी देतोय. निगडी रावेत वाकड टेक कॉरिडॉर, IT कर्मचाऱ्यांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी, महामार्गातील अडथळे टाळण्यासाठी मेट्रो सहित एलिव्हेटेड रोड हा आम्ही करणार. मोशी चिखली तळवडे ग्रोथ कॉरिडॉर, वेगाने वाढणाऱ्या निवासी पट्ट्यासाठी तळवडे चौक, चिखली चौक ते कुदळवाडी चौक, देव आळंदी रस्ता येथे फ्लायओव्हर बांधणार व मोई पुलाची रुंदी त्या ठिकाणी वाढवणार. पिंपरी चिंचवड भोसरी औद्योगिक लूप
नाशिक फाटा ते नारायणगाव या नॅशनल हायवे त्याचा NHAI याच्या निर्माण निधीच्या एलिव्हेटेड रोड जोडणारे रस्ते हे आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेणार। त्याचबरोबर नदीच्या कडेने तळवडे ते चिखली DP रस्ता करणार। पिंपरी डेअरी फार्म नवीन पूल ते पुण्याकडे जाण्यासाठी VUP व्हेइक्युलर अंडरपास बनवणार। त्याचबरोबर वाकड पिंपरी सौदागर नाशिक फाटा भोसरी चाकण नवीन मेट्रो लाईन ही सुरू करणार। काळेवाडी फाटा ते देव आळंदी रस्त्यावरील तापकीर चौक ते MMS हायस्कूल चौक BRTS कॉरिडॉर नंबर 3 फ्लायओव्हर तिथं करणार आणि डांगे चौकातील ग्रेड सेपरेटर बिर्ला हॉस्पिटल तेरगाव फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याला पुढे वाढवणार, ज्यामुळे इंजवडी भूमकर चौकाकडून येणाऱ्या ITचे जे लोक आहेत आमच्या बंधू भगिनी आहेत चिंचरगाव भोसरीकडे जाणे यांना सुलभ होणार आहे। हे रस्ते खड्डेमुक्त शहरातले रस्ते करत हा कार्यक्रम आम्ही करणार आहे। स्वच्छता अभियान भारतात कसं इंदोरचं प्रथम स्थान आहे तशा पद्धतीनं आम्हाला कचरा प्रकल्पाच्या टेंडरमध्ये इंटरेस्ट नाहीये। घरोघर जाऊन 100% कचरा संकलन हा इंदोरच्या धर्तीवर आम्ही करू पाहतोय। कोविडमध्ये मी पालकमंत्री असताना आम्ही PCMC मध्ये येऊन अनेक श्रमदानाचे कार्यक्रम केले। कचरा संकलन वर्गीकरण काही प्रमाणात काही प्रभागात 95% पर्यंत आम्ही ते घेऊन गेलेलो होतो। येणाऱ्या 2 वर्षात एक देशातलं महत्वाचं शहर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपला वरचा क्रमांक कसा मिळेल याकरता आम्ही प्रयत्न करणार आणि 100% कचरा वर्गीकरण कचरा कंपोस्टिंग सांडपाणी शुद्धीकरण पुनर्वापर पावसाच्या पाण्याचं नियोजन वॉटर स्टेट हार्वेस्टिंग सौर ऊर्जा वापर यासारखे पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना मालमत्ता करात 20% सवलत देऊन प्रोत्साहन व ग्रीन सोसायटी म्हणून सन्मान चिन्ह दिले जाणार आहे। अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं काम त्याच्यामध्ये 100% कचरा संकलन करत असताना वर्गीकरण ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट व जैव ऊर्जेमध्ये वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे शून्य लँडफिल क्षेत्राची खात्री, जुने कचरा डेपो बायोमायनिंगद्वारे स्वच्छ केले जातील तर रस्ते बाजारपेठा झोपडपट्ट्या आणि जास्त वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी दररोज यांत्रिक स्वच्छता केली जाईल। जनजागृती करून PCMC ला प्लास्टिक मुक्त शहर आम्ही बनवणार। चौथं हायटेक आरोग्य सुविधा त्यामध्ये देखील आम्ही ठरवलेलं आहे 100 राजमाता जिजाऊ क्लिनिक त्याच्यामध्ये टर्शरी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीनं घराच्या 2 किलोमीटर परिघराच्या आत प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर ही खूप महत्वाची ठरतात आणि म्हणून तो कार्यक्रम आम्ही राबवणार। यशवंतराव चव्हाण YCM म्हणून जे आपलं हॉस्पिटल आहे ते पालिकेचं तिथं रुग्णालयाच्या माध्यमातून परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा यापूर्वीच आमच्या कार्यकाळात बळकट झालेल्या आहेत। पुढील टप्प्यामध्ये देखील कर्करोग रुग्णालयाची स्थापना, PCMC स्वतःचं MBBS वैद्यकीय महाविद्यालय, अद्ययावत बर्न वॉर्ड सुविधा उपलब्ध करणार, तज्ञ डॉक्टरांच्या डिजिटल सल्ल्या मसलतीनं टेलिमेडिसिन सेवा सुरू करणार, पोर्टेबल डायग्नोस्टिक युनिट तैनात करणार, नागरिकांना व्यापक आरोग्य विमा संरक्षण त्या ठिकाणी देणार, मग MRI CT स्कॅन व तत्सम चाचण्या अल्प दरात उपलब्ध करून देणाऱ्या लॅब PPP मॉडेलवर अंतर्गत उभारणार। अशी सगळी कामं आम्ही हायटेक या आरोग्याच्या सर्व्हिसच्या बाबतीमध्ये आरोग्य सुविधा देत असताना करणार। 5वा DP प्लॅन रद्द करण्याच्या करता DP प्लॅन मध्ये एवढ्या गोंधळ करून ठेवला आहे। गुंठेवारी नियमित करताना सामान्य नागरिकांना 2-3 वर्ष हेलपाटे मारावे लागत आहेत। पालिकेची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करावी लागणार आहे। आर्किटेक्टचं पॅनल तयार करून गुंठेवारीसाठी कमाल फी पालिकेने निश्चित केली पाहिजे, त्याच्यावर कोणताही खर्च करावा लागणार नाही अशी आम्ही व्यवस्था करणार। माझ्या पिंपरी चिंचवडकरांचं पुनर्वसन सन्मानाने करणारा मी त्यामध्ये लक्ष घालणार आणि
पारदर्शक पद्धतीनं डीपी प्लॅन मध्ये पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल पण आठवण करतो 50,000 हरकती येऊन देखील डीपी प्लॅन चुकीच्या पद्धतीनं रेटून त्या ठिकाणी रेटनं चालू आहे. हे अन्यायकारक आहे. कुणी तिथे लक्ष द्यायला तयार नाही. हम करे सो कायदा तिथं चाललेला आहे आणि म्हणून ह्यामध्ये आम्ही अशा पद्धतीने लक्ष घालणार. मंजुरीपूर्व स्वतंत्र ऑडिट करणार, झोपडपट्ट्यांचे विस्थापन नव्हे तर पुनर्वसन करणार आणि ह्याच्यातनं हे सगळ्या घरांचा प्रश्न मार्गी लावणार. शून्य विस्थापनाची हमी, मालमत्तेचे कायदेशीर संरक्षण देणार, धार्मिक स्थळांचं रक्षण आणि संगोपन करणार. त्यामध्ये कुठेही भेदभाव करणार नाही. जे कुठले आपले धार्मिक स्थळ आहेत ते कुठल्याही जातीची, पंथाची, धर्माची, प्रांताची असू द्या, तिथं आपल्याला रक्षण पण करायचंय आणि संगोपन पण करायचंय. कारण श्रद्धास्थानावर आघात होणार नाही याची काळजी ज्या त्या शहरामध्ये लॉ अँड ऑर्डर चांगली राहण्याच्या करता करावीच लागते. भावना भडकवायला फार अक्कल लागत नाही. लोकांना समाजामध्ये तेढ निर्माण करणं, दरी निर्माण करणं याला फार काही त्यामध्ये अक्कल लागते अशातला भाग नाही आणि म्हणून ह्यामध्ये पण आम्ही लक्ष घालणार. 6वा PCMC मॉडेल स्कूल साधारण आपल्या 32 प्रभाग बरोबर ना, तर त्याच्यामध्ये 100 मॉडेल शाळांना मंजुरी दिली जाईल. निवडक महानगरपालिकेच्या शाळांचे श्रेणीवर्धन करेल आणि लोकसंख्येच्या क्लस्टरनुसार टप्प्याटप्प्याने CBSE आणि ICSE मानांकनानुसार नवीन शाळा सुरू केल्या जातील. हे करताना मराठी तिथं कंपल्सरीच, नाहीतर लगेच बघा मराठीवर अन्याय करायला निघाला असं नाही. मराठी तर मातृभाषा आलीच पाहिजे, पण इंग्रजी पण जगाच्या कुठेही आपला मुलगा मुलगी पुढची पिढी जाणार असेल तर त्याला ते आलं पाहिजे. आणि म्हणून ह्या शाळांच्या मध्ये आधुनिक वर्ग खोल्या, विज्ञान, संगणक, प्रयोगशाळा, प्रशिक्षित शिक्षक, मराठी पायाभूत ज्ञानासह इंग्रजी माध्यमाचं शिक्षण, क्रीडा सुविधा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध असतील. या पद्धतीनं आम्हाला गोरगरिबांच्या मुलांना पण दर्जेदार शिक्षण मिळवून द्यायचं आहे. पिंपरी चिंचवडकरांप्रती उत्तरदायित्व यामध्ये आम्ही एक महत्वाचा निर्णय घेणार आहोत. मेट्रो आणि बस ही पिंपरी चिंचवडकरांना PMPML हे आपण मोफत त्या ठिकाणी देणार. जगामध्ये काही देशामध्ये अशा पद्धतीनं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट हे मोफत दिली जाते. युरोपमध्ये तर अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये मेट्रो ट्राम ह्या काही ठिकाणी बस सर्वांसाठी मोफत असते. पूर्व युरोपमध्ये आहे, युरोपमध्ये आहे, मियामीमध्ये आहे, डेट्रॉइटमध्ये आहे, फ्रान्समध्ये डर्किकमध्ये आहे. त्यामध्ये आम्ही फार विचारपूर्वक हे सांगतोय. ही निवडणुकीची घोषणा नाही, ही अंमलबजावणी. जसं आम्ही लाडक्या बहिणीची योजना आणली किंवा वीजमाफीची योजना आणली ती आमची चालू आहे. त्यामध्ये 8.5 लाख कोटीमध्ये आम्ही जवळपास या सगळ्या योजनांच्या मध्ये 10% रक्कम खर्च करतो सरकार म्हणून. तसं आपलं इथलं यंदाचं बजेट होतं 9,600 कोटीचं. साधारण आम्ही काढलं रोजचे 35 लाख रुपये महामेट्रोला आपल्या पिंपरी चिंचवडच्या स्टेशन मधून तिकीट विक्रीतनं मिळतात. म्हणजे महिन्याला 10 कोटी. PMC अधिक PCMC आम्ही ज्यावेळेस PMT PCMT कंपनी एकत्र केली त्यावेळेस PMCचा हिस्सा ठेवला 60% आणि आपला ठेवला 40%. प्रवासी संख्या तशीच आपण धरूया. दर महिन्याला PCMC मधून तिकिटाचं उत्पन्न का सकाळी उठवायचा काम अलार्म करताय, आता जनतेला उठवायचं काम आम्ही करतो. हे करायचं आहे म्हणून हा अलार्म आहे, हे मला सांगायचं आहे. तर त्यामध्ये दर महिन्याला PCMC मधून तिकिटाचं उत्पन्न साधारण 4 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळतं. मी मगाशी सांगितलं 10 कोटी ते
पीएमसी आणि पीसीएमसी 60-40 त्या 4 कोटी मिळतं. त्यातून एफसी गेटचा खर्च, कॅशियरचा खर्च, तिकीट विक्रीचा खर्च, स्टाफचा खर्च, चेकिंगचा खर्च, त्या स्टाफचा खर्च, सिक्युरिटी बाउन्सरचा पगार, तिकीट किंवा स्मार्ट कार्डचा खर्च हे वजा केलं तर मला वाटतं पीसीएमसीला दर महिन्याला 3-3.5 कोटी रुपये खर्च पडेल. आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून साधारण 50 ते 60 कोटी पीएमपीएमएल ला तिकीट विक्रीतनं महिन्याला उत्पन्न मिळतं. पण 38 कोटी रुपये फक्त सॅलरीचा खर्च तिथं होतो. 50 कोटी साधारण 40% जर धरलं तर त्याच्यातून आपल्या वाट्याला येतात 20 कोटी पीसीएमसी ला. त्यातून तिकीट छपाई, कंडक्टर पगार, तिकीट चेकिंग, स्टाफ पगार, ऍप, सॉफ्टवेअर, इतर काही वजा केले तर आपल्याला साधारण 15 कोटी रुपये पीएमपीएमएल ला द्यावे लागतात. अशा पद्धतीनं आपण जर ठरवलं तर मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं हे मेट्रोचे 3 कोटी आणि पीएमएलचे 15 कोटी असे 18 कोटी रुपये आपण महिन्याला दिले तर वर्षाला 216 कोटी रुपये होतात. पीसीएमसीचं बजेट यंदाचं 9,675 कोटी रुपये होतं. मी पुण्याला सांगितलं की तिथं 30 लाख वाहनं रजिस्टर होतात, MH12, आपलं आहे MH14. तिथं 23 लाख वाहनं रजिस्टर झाली. 10 लाख वाहनं जरी रोज 1 तास ट्रॅफिक मध्ये अडकली तर 10 लाख वाहनांच्या करता 10 लाखच रोख धरा. प्रत्येकाचे 50 रुपये. वेळ जास्त जातो, डिझेल आणि पेट्रोल जास्त जळतं, अर्धा लिटरच धरा जास्तीचं जळालं, 50 रुपये त्याचे. अर्धा लिटर पेट्रोलचे 5 कोटी रुपये वाया जातात 10 लाख लोकांचे. मॅन आवरचे 150 रुपये तास धरला तर त्याचे आपण रोज 10 लाख लोकांचे 15 कोटी रुपये होतात, असे 20 कोटी रुपये आणि दररोजच्या ट्रॅफिकमुळे वाया जात आहे. म्हणजेच 600 कोटी महिन्याचे आणि वर्षाचे बघितले तर माझ्या पिंपरी चिंचवडकरांच्या खिशातून 7,200 कोटी रुपयाचं नुकसान त्यांचं होत आहे. मग महानगरपालिकेला आमचे नागरिक जो कर भरतात त्यांचा रोजचा प्रवास सुकर व्हावा, प्रदूषण कमी व्हावं, त्याच्यामध्ये ट्रॅफिक जाम होतो ती वाहनांची संख्या कमी झाल्यावरती होणार नाही. शिवाय नागरिकांना मोफत हा प्रवास मिळणार. ते 7,200 कोटी रुपये वाचवायचे म्हटले तर एवढे पैसे द्यायला 216 कोटी रुपये काहीच अडचण नाही. ते आपल्या बजेटच्या फक्त 2 ते 2.25% आणि आपल्याला इथून पुढे पारदर्शक कारभार करायचा, त्याच्यामुळे बरेच टक्के आपले वाचणार आहेत. ते काळजीच करू नका. आणि हा प्रवास मोफत केल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. वायू प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे. कारण एवढी वाहनं कमी आल्यानंतर लोक बसणार आहेत इलेक्ट्रिक मेट्रोमध्ये बसणार आहेत, प्रदूषण नाही. ई व्हेकल किंवा सीएनजी बसमध्ये बसणार आहे, तिथेही प्रदूषण नाही. वेळ, इंधन आणि आर्थिक संसाधनांची बचत होईल. सामाजिक समता आणि समाज शहरी विकासासाठी हे महत्वाचं आहे. मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नसून ते वाहतूक व्यवस्थापनाचं प्रभावी धोरण आहे. या पद्धतीनं मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी करू पाहतोय आणि आम्हाला ते करायचंय म्हणून आम्ही ह्याची हमी दिलेली आहे आणि आम्ही हे राबवून दाखवणार. तेवढं आमच्यामध्ये निश्चितपणे धमक आहे. आता काही जणांनी तिकडं प्रेस झाली माझी की लगेच हे कसं शक्य आहे, सरकारने मान्यता दिली का, त्याच्यामध्ये कॅबिनेटने मान्यता दिली का. मित्रांनो त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की हे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं बजेट आहे. त्या निवडून आलेल्या बॉडीला अधिकार आहे त्यांच्या बजेटमध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं. त्याच्यामुळं आता काहींनी जाहीरनाम्यात दिलं ना 75 वर्षाच्या वयच्या लोकांना आम्ही मोफत प्रवास करणार. मग काय कॅबिनेटने मान्यता दिली, सरकारची मान्यता घेतली, तो त्यांचा अधिकार आहे. महानगरपालिकेला स्वायत्तता आहे. अशा पद्धतीनं
हे आम्ही करणार. आज जवळपास 10% विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते. हार्वर्ड, स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांचे अभ्यासक्रमही घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील स्वतःला आधुनिक शहर म्हणवत असेल तर शिक्षणात ही आधुनिकता आपण प्रतिबिंबित झाली पाहिजे. म्हणून आज तुम्हाला मोबाईल किंवा टॅबलेट किरकोळ गोष्ट वाटत असली तरी महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचा विचार करा. एक कंपनीत काम करणारा कोण, रिक्षा चालवणारा कोणी, बाप किंवा घरकाम करणारी आई, यांच्यासाठी त्यांचं सगळं जे काही अवकाश, त्यांची स्वप्न, त्यांची मुलं आहेत त्यांना शिकवण्यासाठी बरोबरीने पुढे जाण्याची संधी मिळण्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेतल्या मुलांना टॅबलेट त्यांनी देणार आणि त्याच्यातनं चांगला बदल आम्ही घडवून आणणार. मध्ये आमच्यावर काहींनी मोफत प्रवास करायला परवानगी दिली, म्हणजे तुम्ही योजना राबवली, तर रिक्षा चालकांचं काय? रिक्षा चालकांना कुठलाही त्रास होणार नाही. उलट आता त्यांना गर्दीमध्ये रिक्षा चालवावी लागती, त्यावेळेस रस्ते जरा मोकळे होतील. आणि तुम्ही मेट्रोला उतरल्यानंतर तुम्हाला तिथून तुमच्या घरी जायचं म्हणलं तर तुम्ही रिक्षा करणार. माझं घर लांब असेल आणि मेट्रो स्टेशन जरा 2 किलोमीटर असेल तर तिथून मी रिक्षाने जाणार. त्याच्यावर रिक्षाचा व्यवसाय कमी होत नाही. मुद्दाम आमचे विरोधक रिक्षावर गंडांतर येणार, कॅबवर गंडांतर येणार असं काहीतरी सांगतील. असं काही होणार नाही. उलट त्यांना व्यवसाय मिळेल आणि त्यांचा बचत होईल. पेट्रोल, डिझेल काय असेल किंवा CNGची. लाडकी बहीण याच्यामध्ये पण आम्ही महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना राज्यस्तरावर सत्तेत आणण्याच्या महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली. त्याच्यामध्ये मोफत कौशल्य विकास, आता प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सन्मानाने उपजीविका सुरू करण्याच्यासाठी किंवा आहे तो व्यवसाय वाढवण्याच्या साठी 5 लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज हे आम्ही देणार. हा कार्यक्रम आम्ही 5 वर्षाच्या करता राबवणार आणि त्यामध्ये व्याज हे बँकांना पण RBIने सांगितलेलं आहे की अशा वर्गाला सवलतीच्या दरात व्याज द्या. त्याच्यामध्ये ते देतील तेवढं आणि त्याच्यामध्ये काही कमी पडलं तर आम्ही त्याच्यामध्ये घालू. ती रक्कम फार तशी कमी असते. हा जाहीरनामा हा आमचा पुढच्या 5 वर्षाचा आहे. लोकांनी जेव्हा जेव्हा आमच्यावर जबाबदारी दिली आम्ही रात्रंदिवस कामं केलेली आहेत. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून आम्हाला झोकून देतो. बदल घडवून आणलेत. दिशा बदलणारा जाहीरनामा आम्ही जसा काल दिला तसा पिंपरी चिंचवडचा दिशा बदलणारा जाहीरनामा आहे. मी तुम्हाला पालकमंत्री तुम्ही मला केलं, उपमुख्यमंत्री केलं. तुमच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही आणि दिला पण नाही. 5 वर्षानंतर मी जेव्हा तुमच्याकडं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मत मागायला येईल तेव्हा मला दादा हे वचन पूर्ण झालं नाही असं ऐकावं लागणार नाही, ऐकायला येणार नाही. हा जाहीरनामा हे आम्ही हमीपत्र हे कौतुकासाठी सांगितलेलं नाही. हा मोजमापाच्यासाठी लिहिलेला आहे. जर रोज स्वच्छ पाणी आलं नाही तर आम्हाला जाब विचारला जाईल. पावसानंतर रस्ते खराब झाले, पाणी तुंबलं तर जाब विचारला जाईल. आरोग्य सेवा किंवा प्रदूषण याबद्दल आम्ही बोलल्याप्रमाणे केलं नाही तरी जाब विचारला जाईल. ही जबाबदारी आम्ही स्वीकारतोय. मला ऐकायचंय दादा ही कामं पूर्ण झालीत, आता याच्या पुढे काय? हा मी स्वतःसाठी ठरवलेला निकष आहे असं माझं आपल्याला सगळ्यांना स्पष्ट सांगणं आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये करून दाखवणार. 2017 तर सुरुवातीला 1992 त्या 25 वर्षात दाखवलेला आहे. त्याच्यावर आमची 25 वर्षाची कारकीर्द नागरिकांनी डोळ्यासमोर आणावी आणि आताच्या कारभाऱ्यांची 9 वर्षाची कारकीर्द डोळ्यासमोर आणावी. लोकांनाच कळेल जे दहशत, जे गुंडगिरी, जी दादागिरी, जे काही लोकांना भीती घालण्याचं काम चाललेलं आहे ह्याला अक्षरशः लोक कंटाळलेली आहेत. लोकांना पर्याय हवा आणि तो पर्याय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमच्या या सर्व उमेदवारांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला देतोय. हेच मला आजच्या या
संकल्पसात पुन्हा सुरुवात या निमित्तानं सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे. धन्यवाद. तू बोल कुणाचे काही प्रश्न आहेत का? बोला. खूप सारे नको, रिपीट करू नका. सुरुवातच आपण का. धन्यवाद. बोला. कशाच्या? नाही, कुत्र्याच्या सांगितलेलं आहे. कारण जे काही तुम्हाला मी पत्रकार मित्रांनो एक सांगतो, अनेक पुरावे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत की कसा तिथं कोटी खर्च केला. आज बेवारस कुत्री तर सगळीकडे फिरतायतच. 12 कोटीचं सॉफ्टवेअर मधल्या काळामध्ये घेतलं गेलं. त्या 12 कोटीच्या सॉफ्टवेअरचे 120 कोटीला कोणी खरेदी केलं हेही आपण बघा. याच्यामध्ये विधिमंडळामध्ये आमदारांनी विधान परिषदेमध्ये जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये चौकशीचे आदेश देण्यात आलेले. मग ते चुकीचे होते का? नाही. त्याच्यामध्ये हवा प्रदूषण दूर करण्याकरता 30 कोटी रुपये खर्च दाखवला गेला. शहर तर आज सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. केंद्र प्रदूषण मंडळाच्या नोटीस मग कशी आली? 30 कोटी कुठे गेले? त्याच्यामध्ये एकाही झाडाची गणना न करता 7 कोटी रुपये झाडाची गणना केल्याचं दाखवलं. मग हे 7 कोटी रुपये. दादा, खरं तर भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये पिंपरी चिंचवड जिल्हा घोषित करून शिवनेरी नाव देऊ असं म्हटलंय. तुम्ही याआधी तुमची भूमिका सांगितली होती की शिवनेरी असा काही जिल्हा किंवा वेगळा जिल्हा करायची गरज नाही. या घोषणेकडे कसं बघता? हे का, ज्याच्यातनं आपल्या राज्यातल्या कुठल्याही भागाचा फायदा होत असेल, लोकांना त्याच्यातनं काही अधिकच मिळत असेल, सुविधा मिळत असेल, फायदा होत असेल, तर आमच्या गुणाचा विरोध असायचं काय कारण आहे? त्यामध्ये जिल्हा करणं का पुणे जिल्ह्यामध्ये अजून एक म्हणजे जिल्हा म्हणायचंय का या पिंपरी चिंचवडला शिवनेरी नाव द्यायचंय हे काही मला नीटपणे समजलेलं नाही. एकूणच हे महापालिकांच्या निवडणूक आहेत तर मग हा मुद्दा महत्वाचा वाटतो का की 2 जिल्हे करायचे का? ह्या संदर्भामध्ये जाहीरनामा आहे. मी मुंबईला गेल्यानंतर रेव्हेन्यूशी बोलून काय नक्की आहे, कारण आपल्या पुणे जिल्ह्याला 21 आमदारांचा जिल्हा, 3.5 खासदारांचा जिल्हा असल्यामुळे की वेगळं आगळं महत्व आहे हे तर बरोबरच गेले. आणि त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड जिल्हा करायचा आणि शिवनेरी नाव द्यायचं. शिवनेरी नाव युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असणारा तो किल्ला आहे. जर राज्याभिषेक रायगडला झाला आणि कुलाब्याचं रायगड केलं, आता पुण्याला न हात लावता तिथं कुणाच्या काही वेगळे प्रसंग घडू नयेत म्हणून इकडं पिंपरी चिंचवडला सरकलंय का काय हे पण कळायला मार्ग नाही. दादा, भाजपच्या जाहीरनाम्यात पुन्हा एकदा कुत्र्यांच्या नसबंदीचा उल्लेख या ठिकाणी. कशाचा? कुत्र्याच्या नसबंदीचा. त्याच्यात चटक लागली ना बाबा. नसबंदीमध्ये आवक होतीये, भ्रष्टाचार करता येतोय म्हणून टाकलं असेल. आता हे का, माझ्याकडे त्यांचा मागच्या 2017चा जाहीरनामा आहे. 20-27 सगळ्या मिळून आहे. ह्याच्यामध्ये एक पण त्यांचा त्या ठिकाणी जाहीरनामा 27 मधलं एक देखील काम केलेलं नाही, एक पण नाही असा तो जाहीरनामा आहे. मुख्यमंत्र्यांनी तर दावा केला की आपण 2017 मध्ये जे म्हटलं होतं ते सगळं पूर्ण केलेलं आहे असं त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना दावा केला. बरं, आता मी सांगू का ह्याच्यात काय सांगितलेलं होतं? ज्येष्ठ नागरिकांना आनंदी ज्येष्ठत्व लाभण्याच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे. कुठल्या ज्येष्ठ नागरिकाला विविध सुविधा उपलब्ध झाली सांगा? सांडपाण्याचा पुन्हा वापर आणि त्यातून वीज निर्मिती कुठं झाली? 9 वर्षात पुनर्वापर आणि वीज निर्मिती सांगा. त्याच्यामध्ये
कुठेतरी सुसज्ज भाजी मंडई उभारणे, कुठं सुसज्ज भाजी मंडई उभारली? अहो ह्याच्यातलं एकही नाही झालं. त्याच्यामध्ये सर्वांच्यासाठी उच्च आरोग्य सुविधा व 3 लाखापर्यंत आरोग्य विमा उतरवणार. हिंजवडी IT पार्ककडे जाणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार व हिंजवडी ते चाकण मेट्रो सुरू करणार. 9 वर्षात काही झालं नाही. हे असलं सगळं आहे. दादा त्याच्यावर त्याला किती महत्व द्यायचं तुम्ही थोड्या विचार करा. वेळापूर्वी मुख्यमंत्री असं म्हणाले की अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही, टीका केली. आम्ही मात्र संयमाने हे सगळं घेतलं. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. आणि तुम्हाही पत्रकार मित्रांना सगळं माहिती आहे. 9 वर्षांनी निवडणूक लागली ना बाबा. मध्ये निवडणूकच लागली नाही तर कंठ कसा फुटेल? दादा आणि कंठ फुटून ती वाया जाईल ना. दादा तुम्हाला आरेतुरीमध्ये बोलणारे महेश लांडगे यांचे बोलवतो धनी कोण आहे? नाही, ते स्वतःच इतके कर्तृत्ववान आहेत की त्यांना बोलवता धनी कोण नाही. ते स्वतःच ते स्वयंपूर्ण आहे. वसईची लोक स्वयंपूर्ण असतात. हा स्वयंभू, स्वयंपूर्ण पण आणि स्वयंभू पण. विकास जो आहे हा आपण केलेला आहे, कोणी नाकारणार नाही. परंतु आता वस्तुस्थिती अशी आहे की आपले काही प्रतिनिधी जे उभे आहेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर आपण बंदोबस्तासाठी सांगणार का? निवडणूक आचारसंहितेच्या काळात तसं सांगता येत नाही. त्यांना डायरेक्शन असतात निवडणूक आयोगाच्या. पोलिसांनी काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळे कोड ऑफ कंडक्ट मध्ये आहे ना बाबा. आम्ही कसं तिथं हस्तक्षेप, उलट आम्ही काय करायला गेलो तर यांनी आचारसंहितेचा भंग केला म्हणून आमच्यावर कारवाई होईल. दादा ऐका ना, काल महेशदादा असं म्हटले की आपण एकत्र बसू. एकत्र म्हणजे तुम्ही आणि महेशदादा आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाबाबतीत चर्चा करू. त्याच्यावर तुमचं मत काय? आता 9 वर्षात तुला सुचलं नाही ना, आताच काय सुचायला लागले? यू आर नॉट इंटरेस्टेड म्हणतो तुम्ही चर्चा. अरे बाबा 9 वर्षात जे झालं नाही, जे काही इथं सगळं जे झालं, आम्ही जे आरोप केले त्याचं उत्तर दिलंय का कुणी? जे काही आम्ही 70 लाखाचा ब्रिज 7 कोटीपर्यंत जातो, 12 कोटीचे सॉफ्टवेअर 120 कोटीपर्यंत जातात. झाडं गणना न करता 7 कोटी त्याला खर्च करता, 30 कोटी हवा शुद्धीकरणाकरता खर्च करता. आणि बाकीचे तर एवढे टेंडर काढून तिथं कर्जबाजारी आपल्या महानगरपालिकेला केले. हे ह्याचं उत्तर द्या ना. त्यामध्ये बिल 4000 कोटीची थकली, त्याचं उत्तर द्या ना. मूलभूत गरजा आपल्या शहराच्या पूर्ण केल्यात का नाही केल्या? दुसरा प्रश्न होता डीपी ड्राफ्ट डीपी तुम्ही कॅन्सल करणार. मी सांगितलं ना की त्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांशी चर्चा करून त्यांचं काय मत आहे, या क्षेत्रात ज्यांनी काम उत्तम केलेले पण आज रिटायर झालेले त्यांचं काय म्हणणं आहे, ह्या क्षेत्राचा अभ्यास असणारे आत्ताचे काम करणारे काय मत केले. मोठ्यांना बड्यांना त्याच्यातनं बाजूला काढून छोट्यांच्यावर आरक्षण टाकली, ती आम्हाला दूर करायची. महापालिकेमध्ये रात्रीच्या वेळेला मुंबई कामगारांसाठी पाठवण्यात जाते, परंतु तुम्ही वारंवार सांगतात की महिला सुरक्षित कसं करा. अशा महिला सुरक्षित राहतील काय? नाही राहणार. परवा मला महिला ह्याच कलासागरमध्ये भेटलेल्या होत्या. त्या म्हणले दादा अलीकडे संबंधितांना विचारलं, ते म्हणले कॉन्ट्रॅक्टच्या महिला आहेत, पण कॉन्ट्रॅक्टरनी पण कॉन्ट्रॅक्ट घेतलंय स्वच्छता पुरवायचे.
त्यांनी अशा पद्धतीनं रात्री 10 ते 6 असं काहीतरी ते टायमिंग ठेवलंय. हे फार ऑड आहे, हे असं कुठंच नसतं. त्याच्यामुळं त्या संदर्भात हस्तक्षेप हा केला पाहिजे. दादा दादा कृपा ढोबळेने आरोप केलेला आहे मैदानावर मंदारदेव महाराजांच्या कानपट्टीत बंदूक लावून त्यांची एनओसी घेतली आपल्या घराची. त्या वक्तव्याचं तुम्ही चौकशी करणार. कुणाला बंदूक लावली? मंदारदेव महाराज देवस्थानची चिंचवड देवस्थान. नाही नाही, एक मिनिट. आरोप केलेला असेल तर ज्यांनी आरोप केलेला आहे ते पक्षाची कार्यकर्ते, आत्ताची उमेदवार आहे. आता निवडणूक संपल्यावर मी तिला विचारेल तुझ्याकडे याच्या संदर्भातले काय प्रूफ आहे. कारण आरोप करणं वेगळं आणि पुराव्यासहित आरोप करणं वेगळं. तिच्याकडे काही पुरावा असेल तर मग मी पुढचे जे काही खबर. देवस्थानचे 400 ते 500 एकर जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे. नाही, म्हणूनच मी सांगतो ना की आरोप केलेले त्याच्या संदर्भामध्ये मग देवस्थाननी तक्रार केली पाहिजे अतिक्रमण झाले म्हणून. देवस्थानचा तर ट्रस्ट आहे, ट्रस्टला ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहे, म्हणजे विश्वस्त पण चीफ ट्रस्टी पण आहेत, मुख्य विश्वस्त. त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये जर तक्रार केली तर आपल्याला पुढे कारवाई करता येईल, चौकशी करता येईल. रेड झोनचा प्रश्न हा पूर्ण संरक्षण विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो. तो मार्गी लावण्याचं काम अनेकांनी 90-91 पासून अजून कुणाच्यानी पण तो मार्गी लागला नाही. अनेक संरक्षण मंत्री होऊन गेले. तो इतका त्याच्यात वरच्या पातळीवर पण बाबा जर उद्या वेडेवाकडं काही घडलं तर ते कुठपर्यंत लांब जाणार आहे, म्हणजे काही किलोमीटर, काही फूट असं ते बघून ते करावं लागेल. पण ते जरी सुटत नसला तर तिथं लोक राहत आहेत, घरं बांधतायत, रस्ते होत आहेत, पाणी द्यावं लागतंय, ते लाईट द्यावी लागते, सगळं अनधिकृत आहे. पण कधी ना कधी या संदर्भातला विषय हा घ्यावाच लागेल. पण ज्यावेळेस संरक्षण विभागाचा विषय येतो त्यावेळेस देशाच्या सुरक्षिततेचा जो काही महत्वाचा भाग आहे त्याचा काही दारुगोळ्याचा साठा तिथं आहे. त्यामुळं तिथं शेवटी देशाच्या सुरक्षितेला अग्रक्रम दिला जातो. पण त्याच्यातून जर दुसरीकडं जिथं निर्मनुष्य जागा आहे तिथं तो शिफ्ट केला तर मार्ग निघू शकतो. विषय सुचणार का? हा? खेळगावच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय काल चिंचवडच्या आमदारांनी सांगितलं की खेळगावचा प्रॉपर्टी कार्ड आम्हीच देऊ आणि त्याच्या आधी परवा सुनील शेट्टीने काही प्रॉपर्टी कार्ड प्रातिनिधिक स्वरूपात वाटले होते आणि चिंचवडच्या आमदार म्हणजे की प्रॉपर्टी कार्ड मार्ग काढील याच्याबद्दलची चर्चा मंत्रिमंडळाच्या स्तरावर झालेली आहे. काही निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहे. दादा कल डीपी रद्द करणार असं म्हणाला चुकीचं झालेला. गेली 25 वर्ष पिंपरी चिंचवडकरांवर अंतर्गत रिंग रोडची टांगती तलवार आहे, त्याच्याबद्दल आपली काय मत? जे नागरिकांच्या फायद्याचा असेल, लॉंग टर्मचा 25-50 वर्षाचा विचार करून त्या गोष्टी कराव्या लागतील. पण त्या करत असताना ज्यांच्या भागातनं ते करायच्या त्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही ही काळजी घेतली जाईल. त्याचं नुकसानच होत असेल तर त्याची पर्यायी व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करून दिली जाईल. कचऱ्याचं म्हणाला, कचऱ्याचा मोशी कचरा डेपोची क्षमता ही संपलेली आहे केवळच आणि शहराचं जे वाढतं विस्तारीकरण पाहता पुढच्या 50 वर्षाचा विचार करता पुण्यावरचं कचरा डेपोचं आरक्षण डेव्हलप होणं गरजेचं आहे. पण स्थानिक आमदारांवर काही बिल्डरांनी दबाव आणून मुख्यमंत्र्यांना सांगून ते रद्द करण्याचा घाट घातलाय, त्यावर आपली काय? मी मगाशी कचऱ्याच्या संदर्भात स्पष्ट सांगितलं. आता पूर्वीसारखा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. आता असं डम्पिंग करावं लागत नाही. आला कचरा की तिथल्या तिथं सोसायटीच्या एरियात पण देखील तुम्ही कचऱ्याचा छोटा प्लांट टाकून त्याची विल्हेवाट लावू शकता. अनेक प्रकार त्याच्यात निघालेले आहेत. आम्ही काही ठिकाणी ते राबवलेले आहे. त्या पद्धतीनं हे डम्पिंग बिम्पिंग आम्ही डोक्यातनं काढू आणि
नागरिकांना त्रास न होता त्या कचऱ्याची विल्हेवाट लावू. दादा कल पिंपरी चिंचवड़ में सीएम साहब आए, बताया कि लाडली बहन योजना जो है उसके बाद में जो बहनाएं हैं उनको लगभग लाभ क्या लगे? नहीं, लाडली बहना योजना अलग है, लखपति योजना ये अलग है. ऑलरेडी वो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के एरिया में चालू है, अपने महाराष्ट्र में चालू है. आपकी ये योजना अलग है. ये अलग है. ये जैसे सारथी, महाज्योति, बार्टी, आरटी, बार्टी, अमृत, ये जो संस्थाएं हैं उनमें जो नए बच्चे ग्रेजुएशन होने के बाद छोटा कुछ व्यवसाय करना चाहते हैं तो उनके लिए विदाउट इंटरेस्ट का बंदोबस्त हम करेंगे. उतना अमाउंट देंगे. 5 साल में उन्होंने खाली जो लोन लिया है लोन का रिपेमेंट करने का, इंटरेस्ट का रिपेमेंट इस योजना में करेंगे. ऐसा है. और उन्होंने लोन रिपेमेंट नहीं किया तो इंटरेस्ट रिपेमेंट नहीं होगा. इसीलिए उसमें एक फाइनेंशियली आप ठीक तरह से उनको एक बराबर रिपेमेंट करने का ये भी सोच भी सकते हैं, क्योंकि उसमें उनको फायदा होने वाला है. आता लाडकी बहिणी संदर्भातच आहे, हर्षवर्धन सपकाळांनी जे आहे ते 16 तारखेनंतर हप्ता द्यावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. जे आता 14 तारखेला पैसे मिळणार आहेत लाडक्या बहिणीचे ते 16 तारखेनंतर ठीक आहे. 2 दिवसांनी निवडणूक आयोगाने सांगितलं तर 16ला करू, काय फरक पडतो. आता SRAचा एक काल मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये, निवडणूक आयोगाने सांगितलं तर दादा काल मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये SRAचा मुद्दा एक उपस्थित करण्यात आला होता. महेश लांडगेंनी त्यावेळेला म्हटलं की इथं SRAचे बाप अनेक जण झालेले आहेत आणि मग आम्ही चौकशी करू. SRAचा मुद्दा खूप गाजताना दिसतोय. तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे का आणि काय तुमचं? चौकशी करा, पाठिंबा आहे. एकदा करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कुणाकुणाचे लांगे बांधेत, कुणी कुणी काय केले, खरंच झोपड्या होत्या का झोपड्या बोगस दाखवल्या, त्याच्यात तर TDR घेतला, होऊ द्या ना. रावेतचाही होऊ द्या, सगळंच होऊ द्या. भोसरीचे पण सगळं रावेत होऊ द्या, भोसरी होऊ द्या, पिंपरी होऊ द्या, चिंचवड होऊ द्या. काय आपलं कार्यक्षेत्रात जिथं जिथं SRAच्या स्कीम चालल्या ते सगळंच होऊ द्या. मी कधी चुकीचं समर्थन करणार नाही. मेट्रोला डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार असताना त्याला मंजुरी दिली गेलेली होती. त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यावर त्याचं भूमिपूजन ऍग्रिकल्चर कॉलेज पुण्याला झालं. त्याला आम्ही कार्यक्रमाला हजर होतो. त्यावेळेस दोन्ही शहराचे महापौर राष्ट्रवादीचे तिथे स्टेजवर बसलेले होते. हे माहिती करता आपल्याला. 2 दिवसापूर्वी पिंपरीच्या आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उपमहापौर टप्पू अडवाणी आणि संदीप वागरे यांनी बनावट दारू पकडून दिली आहे शहरामध्ये. याकडे आपण कसं पाहता की आमिष कसं दाखवलं जाते आणि लोकांच्या जीवाशी खेळलं जाते? यामध्ये एक्साईजला सांगून कुणालाही सोडणार नाही. ते कुणी किती कसले जवळचे असू, लांबचे असू, मधले असू, कुणी असू, त्यामध्ये कारवाई केली जाईल. ह्याच्यातनं आमचा टॅक्स, आमचा म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा टॅक्स एक्साईज पण बुडते आणि खूप मोठ्या प्रमाणावर अलीकडं त्या विभागाचे कमिशनर यांनी लक्ष घातलेलं आहे. मी त्यांना पूर्ण फ्री हँड दिलेला आहे आणि म्हणलं कुठलाही हस्तक्षेप कुणाचा होऊन द्यायचा नाही. कुणाचाही सापडलं तर ऍक्शन घ्यायची. दादा ही सत्ता पालिकेची गाववाल्याच्या हातामध्ये द्या, कारण पाणी आलं तर बारामतीला सांगायला जाणार का असं महेश लांडगे म्हणताय. गाववाला आणि बारामतीकर काय? असं ही सत्ता पालिकेची गाववाल्याच्या हातामध्ये द्या, पाणी जर नाही आलं तर बारामतीला सांगायला जाणार का? अरे कशाला बारामतीला जायचंय? कुठेही जरी मी असलो तरी साधा अजितनं, योगेशनी, तुषारनी, विलासनी, अण्णांनी फोन उचलला तरी लगेच. ही तुमचे फळी कमी पडते, तुमच्यावरती आरोप होत आहेत तर कोणीच बोलत नाहीये. जाऊ द्या. मी बोलायला आहे म्हणून ते सगळे माझ्या पाठीशी आहेत, काळजी करू नका. काय यांनी तो पिक्चर बघितलेला नसेल, मी नाही बघितलंय.
मी बोललोय. मी सिनेमा बघितल्यावर सांगतो तर योग्य बोललाय का अयोग्य हो. त्याच्यामुळे भाजपचा फायदा होणार नाही. 2009 मध्ये होते, 20 मध्ये होते. काय आता आमचं तेवढ्यात दोन करता तुटून द्यायचं नव्हतं म्हणून मैत्रीपूर्ण. दादा एक प्रश्न असा होता की आपण म्हणला की पिंपरी चिंचवडला नळाद्वारे पाणी मिळेल आणि 24 तास मिळेल. 24 तास नाही, दररोज पाणी मिळेल. दररोज पाणी. माझ्या नावावर काही खपू नका, मी सगळं टेप झाले. दररोज पाणी मिळेल, पण पिंपरी चिंचवडला जे पाणी मिळतं ते ज्या पवना धरणावरती आहे त्या धरणामध्ये जे धरणग्रस्त आहेत त्यापैकी आता फक्त मी जे माहिती अधिकाऱ्यांनी माहिती घेतली त्यामध्ये फक्त 1965 पासून 2025 पर्यंत फक्त 7च लोकांना महानगरपालिकेने कामाला लावलेलं आहे. या व्यतिरिक्त फक्त 350 लोकांचं पुनर्वसन झालंय. ते उर्वरित पुनर्वसन कधी होणार आणि तिथला त्यांची 3 पिढ्या वाया गेल्यात. आता यांना नोकरीला वगैरे लागेल का नाही लागणार? मी त्यामध्ये प्रेसमध्ये मगाशी सांगितलं, हा मुद्दा वेगळा आहे. मी मगाशी असं सांगितलं की तिथले लोकप्रतिनिधी सुनील शेळके साहेब जे दुसऱ्यांदा लाख मतांनी निवडून आलेले आहेत, त्यांना विश्वासात घेऊ, तिथल्या जनतेचं नक्की काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ आणि त्याच्यातनं जो काही योग्य मार्ग काढायचा आहे तो त्या ठिकाणी काढू असं सांगितलं. तिथले लोकप्रतिनिधींनी एक आपल्या पक्षाचा संचालक आहे, गेले 15 वर्ष संचालक आहे, त्यांच्याच मुलाला तिथं डॅमवरती कॉन्ट्रॅक्ट म्हणून नोकरी लावल्या. सर्वसामान्य लोकांना तिथले मुलांना नोकरीला लावण्याचा ते विचारच करत नाहीये. असे प्रश्न. हा पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेरचा प्रश्न आहे. मी आता पिंपरी चिंचवड शहराच्या बद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेतोय. तरी देखील मी ते पण इकडे प्रचार करताय. मी सांगेन की एका पत्रकार मित्रांनी असा प्रश्न विचारलेला, वस्तुस्थिती काय. मतदान शांततेने संयम, कुठलाही दडपशाही न होता झालं पाहिजे आणि ते करण्याच्या करता कुठेही आपण म्हणजे जे काही निवडणूक आयोगाला त्याबद्दलचे निर्णय घ्यायचे असतील ते त्यांनी घ्यावेत आणि आपली जी परंपरा आहे शांततेच्या मार्गाची ती इतर राबवावी. दादा नाही ठीक आहे, त्यांनी स्वतः जो प्रचारच करायचं बंद केलं तर काय घेऊन बसलाय. बरोबर, मग तेच म्हणतोय, त्यांनी त्याचा स्वतःचा प्रचार करायचं बंद केलं याचा अर्थ तो त्याचं नाव राहणार, पण तो त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि तो प्रचार पण करतोय. दादा कोरोनामध्ये दत्ता काका गेले, जावेद शेख गेले, पण दत्ता काकाच्या मुलाला तुम्ही तिकीट दिलं पण जावेद शेखच्या मुलाला तिकीट नाही दिलं. 1, 2 पूर्ण निवडणुकीत तुम्ही एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही आझमबाईच्या मुलालाच तिकीट देत होतो. मी त्यांना सांगितलेलं पण होतं, तो तयार पण झाला होता, परंतु तिथं 4था उमेदवार ज्या ताकदीचा पाहिजे होता तो त्या ठिकाणी मिळाला नाही. त्याच्यावर तिथं बाबर उमेदवार ठरले होते, आझमबाईंचा मुलगा उमेदवार ठरला होता, अजून एक उमेदवार ठरला होता, पण एक शेड्यूल कास्टची महिला उमेदवार आम्हाला पाहिजे होती, ती आम्हाला मिळाली. चांगली ताकदीची न मिळाल्यामुळं मग त्यांनी उभं राहायचं रद्द केलं, लास्ट क्षणाला झालं. कोण नाही, एक मिनिट सांगा. 128 जागा आहेत ना बाबा, 128. आता फाईट कुणात आहे? दोन एनसीपी भाजप, म्हणजे कुणाला तरी निम्म्याच्या पेक्षा जास्त जागा मिळणार ना. मग माझा दावा आहे, जो मी आता हमीपत्र दिलेलं आहे, मी जे काही सांगतोय, जनता आमच्या पाठीशी उभे राहील, राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये इथली सूत्र देतील, त्याच्यावर कुणाचा ह्याचा पाठिंबा घ्या, त्याचा पाठिंबा घ्या,
ह्याच्या कोबड्या या त्याच्या कोबड्या या काही करावं लागणार नाही. दादा चला आता बस, धन्यवाद. दादा शेवटचा माझी प्रश्न सभा आहे इथं बीडची. माहिती का तुमचा एक उमेदवार रेकॉर्ड करतो काय तुमचा एक उमेदवार वर्ल्ड रेकॉर्ड करतोय पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड 7व्यांदा इलेक्शन झालं होतं तुमचा उमेदवार तुम्हाला माहिती आहे का ताई मिळालं हे काय ताई दादांना माहिती नाही ना दादा माहिती काय तुम्हाला याच्याशी बोलून हे काय दादा तुमचा उमेदवार सांगितलं सुनील शेळकेंशी बोलून घेतो. दादा तुमचा उमेदवार 7व्यांदा ठीक आहे ना, आता आचारसंहिता आता मला काय सांगता येईल. ही निवडणूक दादा तुमचा संपल्यानंतर उमेदवार 7व्यांदा इलेक्शन